उठा उठा दिवाळी रूम भाइयों सिस्टम पार देंगे. तर हे मोटर बाहेर होतं कारण आज पाणी सुटलेलं, तर सकाळ सकाळी पाणी भरून घेतलेलं आपण. आणि अजून तुमच्या भावाने आंघोळ केलेलं नाहीये, त्यामुळे आता आंघोळ करायला जातो. त्यानंतर चहा पण विकायला जायचं आपल्याला. आंघोळ करून झाल्यानंतर मम्मीने सकाळी काळ्या चहा केलं, ती गरम करायला घेतलो. आता बाजूला बघितलं तर तिथं दुधाचं पातेल पण होतं, त्यामुळे काळ्या चहामध्ये दूध घालून याला दुधात चहा केलो आणि पट्ट तशी चहा उकळून ती चहा प्यायला घेतलो. आता मला चहामध्ये जरा साखर कमी लागलं कारण काय एक्स्ट्रा साखर घातलं नव्हतं मी, पण तसं चहा ठीक झालं जरा. आता विकण्यासाठी एक चहा करायचं होतं, त्यामुळे वरच्या गॅसवरती चहा करायला घेतलो. रोज खालच्या गॅसवरती चहा करतोय, पण आज त्याचं सिलेंडर संपलेलं, त्यामुळे वरच्या गॅसवरती आपण चहा करतो. जास्त काय नाही, त्याच्यावरती जरा थोडं जास्त टाइम लागतो चहा करायला, पण कसं बसं करत चहा विकायला आलो मी. आणि आज जरा नक्क जास्त वाढलेली, त्यामुळे आज नक्क कापायला गेलो. कारण असं छोट्या मोठ्या गोष्टीवरती पण गिऱ्हाईक खूप जास्त फोकस करतं, त्यामुळे आपल्या गोष्टींवरती खास ध्यान ठेवायला पाहिजे हवं आपण. आणि आज महेश त्यांच्या दुकानात त्यांचं नवीन फॅन आणलेलं, हे सिलिंग फॅन आहे भावांनो, ते भिंतीवरती लावतात बघा, तेच आहे हे. आणि त्याचं अनबॉक्सिंग करताना आपण तिथं होतो, त्यामुळे त्याचं ब्लॉग बनवायला सुरू केलं. भिंतीला लावण्याच्या आधी ती फिरते की नाही त्याचं बघायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही त्याचं वायर लावून त्याचं मोटर फिरते की नाही ते बघायला सुरू केलं. आणि भावाने हे तर एकदम जबरदस्त असं फिरत होतं. आणि आता त्याला बहेजा भिंतीला कसं लावतेत, काय करतेत, कुठल्या भिंतीला लावणार आहेत ना, ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो. आणि ते ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.